उद्धव साहेब येत आहेत म्हणे शिंदेचा. अरे धात, ठाणे हा कालही शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्या भविष्यात जोपर्यंत शेवटचा शिवसैनिक असेल तोपर्यंत शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला राहणार. धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आमच्या बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि म्हणतात शिंदेचा बालेकिल्ला. अरे काल परवा कुणीतरी पुस्तकाचं प्रकाशन केलं, माफ करा ग्रंथाचं प्रकाशन केलं. ग्रंथ माफ करा माझी चुकी झाली, तो ग्रंथ होता, चरित्र ग्रंथ होता. तिथे अजित दादा पवारांनी एक वाक्य सांगितलं होतं. खरं तर त्यांनी त्यांच्या मनातली एक खतखत बोलून दाखवली ती तुम्ही ऐकली असाल. मला वाटतं देवेंद्र फडणवीस 99चे, शिंदे 2004चे, मी 90चा. माझ्यावर कायम अन्याय झाला. ह्या वाक्यामध्ये मला फक्त एवढं कळालं, 2004 सालची व्यक्ती आज म्हणते मी शिवसेना, माझी शिवसेना, मी शिवसेनेचा मुख्य नेता. 2004 साली आलेली व्यक्ती म्हणजे 18 वर्ष शिवसेनेत काढलेली व्यक्ती आज जर म्हणते माझी शिवसेना, मग आम्ही कोण? आम्ही गोट्या खेळल्या? अरे आज मला म्हटलं जातं तुमचं वय काय, तुम्ही ज्यांच्यावर बोलता त्यांचा अनुभव काय. मी वारंवार एक गोष्ट सांगत आलोय शिवसैनिकांनो, राजकारणामध्ये वयाचा, अनुभवाचा काडी मात्र संबंध नाही. आज माझं वय जर 5 वर्ष जरी असेल ना, मी 5 वर्षाचा तान्हा शिवसैनिक जरी असेल ना, आणि माझ्या रक्तामध्ये निष्ठा असेल ना शिवसैनिकांनो, तर मी महान. आणि ज्यांनी 40 वर्ष काढले, 40 वर्ष शिवसेनेची सत्ता भोगल्यानंतर, ती पद, तो पैसा सगळं भोगल्यानंतर ज्यांना गद्दारी सुचत असेल ना, तर ते आमच्या नजरेत कायम घाण. शिवसैनिकांनो एकच इच्छा आहे माझी, एकच इच्छा आहे, आणि तुम्हा सर्वांची तीच इच्छा असेल. जेव्हा कधी मरण येईल शिवसैनिकांनो असं वाटलं पाहिजे बाळासाहेब तुमचा हा शिवसैनिक लढून आलेला आहे, लढून, कुणाच्या गद्दाराच्या खाली असा झुकून आलेला नाही. बाळासाहेब हा शिवसैनिक लढलेला आहे, गद्दारांना पाठ दाखवत नाही हा शिवसैनिक बाळासाहेब. दिघे साहेब म्हणतील ये रे माझ्या बाळा तुझ्या पाठीवर थाप मारतो मी. अरे ही आमची संपत्ती आहे, हे आमचं यश आहे, आणि हे जे काही मिळवलंय आमचं हेच आहे. आम्हाला उलटा टांगला ना आमच्या खिशातून 12 पडतील शिवसैनिकांनो, 12 पडतील. पण ते 12 त्या गद्दारांच्या 50 खोक्यांपेक्षा कायम श्रेष्ठ राहतील. माझ्या शिवसेनेचं नाव घेतलं ना, मला का कुणास ठाऊक ते विदर्भातलं एक गाणं आठवतं. हंबरून वासर आले चाटती जवा गाय. माझा आवाज तेवढा चांगला नाही, थोडंसं फक्त बोलून दाखवतो शिवसैनिकांनो, जास्त वेळ घेणार नाही. हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, ग. हंबरून आया बाया म्हणत होत्या जवा होतो तान्हा, दुष्काळात माईच्या माझे आटला होता पान्हा. यातली ती माय म्हणजे शिवसेना. माझ्या या माईने मला सांभाळलेला, ही माय माझी शिवसेना आहे. ज्या माई माझी दुष्काळामध्ये असताना शिवसैनिकांनो तुम्ही तिचा कास सोडणार का? तुम्ही तिचा हात सोडणार का? हंबरून वासराला जेव्हा गाय चाटते ना, तेव्हा मला माझी माय शिवसेना आठवते शिवसैनिकांनो. मगाशी महाराष्ट्र गीत वाजत होतं. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, आणि पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. याचा अर्थ काय माहितीये का शिवसैनिकांनो? याचा अर्थ थेट शिवसेनेशी आहे. ज्या वेळेस या महाराष्ट्रावर संकट येतं, ज्या वेळेस या महाराष्ट्रावर हे सुलतानी आसमानी संकट येतात, जर सगळ्यात पहिलं कोणी उभं राहत असेल तर ती माझी शिवसेना उभी राहते. या महाराष्ट्रात सगळ्यात पहिला पक्ष हा पक्ष नाही हो शिवसैनिकांनो, हे तुमचं आमचं नातं आहे, कुटुंब आहे. आजही शिवसेनेत अगदी लहान पोरांना पण आपण साहेब म्हणतो, साहेब, कारण बाळासाहेबांनी ते शिकवलंय. आमचा काळ जरी तो जुना नसला ना, आजही माझ्याकडे इकडचा 60-70चा शिवसैनिक असेल ना, त्याने असं काखेत सामना मिरवलेला असतो की नाही? काखेमध्ये सामना मिरवायचा, वाचतो की नाही माहिती नाही, पण काखेत सामना असतो तो.
आणि ज्यावेळेस सामना काखेत असलेला माणूस रस्त्याने चालतो ना, 4 माणसं मागे उभी राहतात. अरे शिवसैनिक चाललेला आहे, शिवसैनिक. काखेत सामना मिरवायचा आम्हाला ती सवय. आमचं शिवबंधन आम्ही असं पुढे करतो. ज्यावेळेस या हातातलं शिवबंधन दिसतं ना शिवसैनिकांनो, टरकून 4 माणसं मागे झालेली असतात. असो, बऱ्याच गोष्टी आहेत शिवसैनिकांना सांगण्यासारख्या, पण शेवटी फक्त एवढंच सांगतो, जास्त काही बोलत नाहीत. मान्यवर स्टेज इथे बसलेला आहे. जोपर्यंत अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत या गद्दारांशी संघर्ष करत राहायचा आहे. एवढीच तुम्हा चरणी प्रार्थना करतो. शिवसैनिक, तुम्ही मायबाप जनता आहात. तुम्हा चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. शिवसैनिकांचं रक्त गरम झालं असं म्हणून एकदा आवाज देऊया. अरे आवाज कोणाचा? यानंतर शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले, तुम्हा आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा ज्यांनी अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचरणी वंदन करतेच. पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या मनगटामध्ये शिवसेना खऱ्या अर्थानं जी ताकद निर्माण केली, अखंड विश्वात शिवसेनेचा दरारा निर्माण केला, ते आपल्या सर्वांचे लाडके हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या आणि खऱ्या शिवसेनेला संस्कार देणाऱ्या आमच्या मीनाताई ठाकरे, ज्यांनी आमच्या हृदयामध्ये शिवसेना फुलवली, बिंबवली, रुजवली, धमण्यामध्ये वाहण्यासाठी प्रवृत्त केली, ते आम्हा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीचरणी वंदन करते. या महाराष्ट्राचे सुसंस्कृत, निर्मोही, निस्वार्थी, सालस आणि सगळ्या महाराष्ट्राला सोबत घेऊन ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकमेवाद्वितीय काम केलं, भले पदावर आज कुणीही बसलेलं असेल, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये आजही मुख्यमंत्री म्हणून विराजमान असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. गद्दारांना धडा शिकवताना हा संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला आणि परत एकदा ती नवचेतना प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवली, ते आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, या महाराष्ट्राचं आशादायी नेतृत्व सन्माननीय युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते, सन्माननीय विद्यमान आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांना ही मानाचा मुजरा करते. मंचावर उपस्थित आज सर्व सन्माननीय व्यक्तिमत्वांना आणि मंचा समोर बसलेल्या माझ्या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनो, पदाधिकाऱ्यांनो, तुम्हा सगळ्यांना हा कडक जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. खरं तर मी आज बोलायला उठले, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की ज्योती ठाकरे बोलणार कशावर. अनेक विषय आहेत, त्या विषयांचे धागे दोरेही अनेक आहेत, पण आज मला बोलायला आवडेल ते म्हणजे लाडक्या बहिणीवर. हो, काय काय खेळ मांडले त्या सत्ताधाऱ्यांनी या आमच्या राज्यामध्ये. मुळात घटनाबाह्य असून सुद्धा वेगळे रोजच्या रोज खेळ मांडायचा त्यांचा प्रयत्न फक्त मतांसाठी, आणि हा मतांसाठीचा मागणारा त्यांचा झोला कधीही भरून येणार नाही. कारण निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिक सर्वसामान्य जनता जी उद्धव साहेबांना मानते, आज राज्याच्या कोपऱ्यातून आवाज करते, आमचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. योजना काढली लाडकी बहीण, आमच्या सगळ्या बहिणींना आनंद झाला. पण ही लाडकी बहीण योजना असताना मला एक प्रश्न पडला, 21 वर्षावरचीच मुलगी यांची लाडकी बहीण का? 21 वर्षा खालच्या ज्या आहेत त्या वयाच्या मुली यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का?
त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे, आधी 60 वर्ष म्हणाले आणि मग गोंगाट झाल्यावर 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा नेऊन ठेवली. पण 65 नंतर ज्यांच्या हातामध्ये काठी आले, डोळ्याला चष्मा लागलाय, कानाला ऐकायला येत नाही, यांच्या लाडका बहिणी आणि माता नाहीत का? आणि त्यामुळे प्रश्न आहे, तुम्हाला जर ती योजना सुरू करायची होती तर निवडणुकीच्या पूर्वी 1-2 महिने येऊन लोकांना गाजर वाटावं आणि हे गाजर वाजलं तर वाजलं, तर पुंगी नाही वाजली तर मग खाऊन टाकावं. या प्रकारची जर या सत्ताधाऱ्यांची घटनाबाह्य लोकांची नीती असेल तर ती आम्हाला मान्य आहे का? ती आम्हाला मान्य होणार आहे का? त्या नीतीप्रमाणे आम्ही चालणार आहोत का? लाडकी बहीण आल्यावर मग लाडका भाऊ पण आला आणि मग लाडक्या भावाकडे लक्ष गेलं. खरं तर या मुख्यमंत्र्यांना, या सत्ताधाऱ्यांना आम्हाला सांगायचंय, या लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची भीक देण्यापेक्षा तिच्या सन्मानाची आणि सुरक्षिततेची काळजी करा. आज संपूर्ण राज्यामध्ये न्याय व्यवस्थेच्या कायदा व्यवस्थेत धिंडोळे उडले आहेत आणि त्यावेळेला जर आमची बहीण सुरक्षित नसेल तर तुमची 1500 रुपयाची भीक तुम्हालाच रखलावं, त्याची आम्हाला गरज नाही. आमचे भाऊबंद, आमचं कुटुंब या 1500 रुपयामध्ये आम्हाला सन्मान करून आम्हाला चांगल्या पद्धतीने वागवायला कटिबद्ध आहेत. पण केवळ मतं मिळवावी म्हणून तुम्ही जो घाट घातलाय ना, हा घाट तुमचा कधी यशस्वी होणार नाही. 1500 रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न तुम्ही महिला वर्गाला केलाय, त्यापेक्षा ग्रामीण आणि शहरी भागात शाळेत जाणाऱ्या आमच्या मुलांना सुद्धा मोफत बसची व्यवस्था, त्यांचं नेणं आणणं शाळेपर्यंत मोफत झालं पाहिजे, ही एक मागणी या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र करते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती कितीही योजना आणल्या, कितीही योजना आणायचा प्रयत्न केला, कारण परवा अजितदादा म्हणाले ही योजना पुढे यासाठी चालेल, या तेव्हापर्यंत चालेल जोपर्यंत तुमची आम्हाला साथ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची या कधीही महायुतीला साथ नव्हती, साथ नसेल. आणि ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला महाराष्ट्राची जनता कोर्टात न सुटलेला तिढा हा संपूर्ण राज्याला दाखवून देईल, देशाला दाखवून देईल, जगाला दाखवून देईल, याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. धर्मवीर आले, पिक्चर हो, या पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर साहेबांच्या तोंडी नसलेली वाक्य सुद्धा अफलातून पद्धतीने टाकली आणि भासवायचा प्रयत्न केला की दिघे साहेबांची तुमच्यावर कृपा होती. नव्हे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला समजेल, दिघे साहेबांची तुमच्यावर कृपा तेव्हाही नव्हती, आताही नाही आणि भविष्यातही नसेल. कारण जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळेला ती कृपा तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात येईल. ज्यांनी सातत्यानं दिघे साहेबांच्या बरोबर आपलं आयुष्य वेचलं, सातत्यानं दिघे साहेबांचा प्रत्येक शब्द आपल्या झोळीमध्ये झेलला, साहेबांनी काही बोलायचा अवकाश तो प्रत्येक शब्द झेलून त्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून ही शिवसेना तर दऱ्याखोऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ते राजन विचारेजी आम्हाला आजही आमचे खासदार आहेत असंच वाटतात. कारण लोकप्रतिनिधी हा सगळ्या लोकांना घेऊन काम करणार आहे. त्यामुळे निवडून कोण आलं याच्याशी सर्वसामान्य जनतेला काहीही देणं घेणं आहे का? आणि त्यामुळे आम्ही त्यांना माझी म्हणणार नाही, कारण आजही ठाण्याचे सन्माननीय खासदार म्हणून सर्वसामान्य जनता फक्त एकाच नावाकडे बघते आणि ते नाव आहे सन्माननीय राजनजी विचारे साहेब. निवडणुकीचे वारे आता व्हायला लागतील आणि भगिनींनो, तुम्हाला एकच, या सगळ्या ज्या अफवा, सगळ्या घोषणा, सगळ्या योजना उगाचच माथी मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मैत्रिणींनो, तुम्हाला या सगळ्या योजना कशा भंपक आहेत, कशा खोट्या आहेत, कशा फसवणाऱ्या आहेत हे लोकांपर्यंत पोचवावं लागेल. ते आपण पोचवाल अशी आशा या निमित्तानं व्यक्त करते. आणि पुनश्च एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती अंगार, ती मशाल जोरदारपणे आपण प्रत्येक घरोघरी घेऊन जाल हा विश्वास व्यक्त करत थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडकी बहीण योजनेप्रमाणे शिवसेनेची लाडकी वाघीण म्हणून पुन्हा एकदा ज्योतिताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यानंतर मी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनजी राजे यांना विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शन करावं. मी
केदारजी दिघे, सुरेशजी मोहिते, विश्वासजी निकम आणि कलजारिया सावंत, स्नेहल कंजार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. राजेंद्र राजे आपल्याला विनंती आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि तमाम शिवसैनिकांनो, लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यात महत्त्वाची निवडणूक जर कुठली असेल या संपूर्ण भारतातली, तर ती आता महाराष्ट्र विधानसभेची होऊ घातलेली निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक आम्ही पाहिली. संपूर्ण इंडिया आघाडी म्हणून आपण एकत्र लढलो. या सगळ्यांच्या कानाजवळून तीर गेला. ईबी, ईसी आणि ईडी या सगळ्या प्रकारांमुळे हे धाराशाही झाले नाहीत, फक्त थोडक्यात वाचले, पण यांची लाज गेली, यांचा अहंकार बुडाला. ईबी म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड, ईसी म्हणजे इलेक्शन कमिशन आणि ईडी म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे, डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट. एवढं सगळं करून आज अनेक तज्ज्ञ सांगतायत 70-80 जागा यांनी लाटलेल्या आहेत. आणि जे अबकी बार मोदी सरकार किंवा पुन्हा मोदी सरकार हे सगळे आता गेले, आता NDA शिवाय बाता नाहीत, पण यांचा अहंकार धुळीला मिळाला. पण हे संपलेत असं नव्हे. आपल्याला हे विसरून चालणार नाही की या ठाण्यातूनच हा दगाफटका झाला. या ठाण्यातूनच सुरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं गलिच्छ राजकारण झालं. काळ्या पैशांनी आमदार विकत घेतले गेले, ज्याला तुम्ही खोके सरकार म्हणता. आजही विसरायचं नाही ते डोळ्यासमोर उद्धवजी ठाकरे, आपले माननीय उद्धवजी ठाकरे, जे काळ्या बॅगा घेऊन सगळं सामान घेऊन, यांच्या काळ्या बॅगा वेगळ्या आणि आपल्या काळ्या बॅगा घरच्या सामानाच्या, जो आपल्या महाराष्ट्र धर्माचा अपमान, सज्जन शक्तीचा या महाराष्ट्रातला एक प्रकारे अवमान झाला, तो आपल्याला बिलकुल विसरून चालणार नाही. आपण तो विसरणार नाही आहोत. मला एवढंच सांगायचं आहे की या ज्या महाशक्तीच्या इशाऱ्यावर या लोकांनी माननीय उद्धवजींचं सरकार पाडलं, या लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि ही संधी आपल्याला गमावून चालणार नाही. ज्याप्रमाणे महाभारतात दुर्योधन आणि दुःशासनाच्या इशाऱ्यावर शकुनी फासे फेकत होता, त्याच पद्धतीने इथे गलिच्छ राजकारणाचे फासे टाकले गेले. पण मला इथे 1-2 मिनिटात एवढंच सांगायचं आहे की माननीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतभरात माननीय राहुलजी गांधी हे जे कोदंडधारी धनुष्य हातात घेऊन उभे आहेत, यांच्या धनुष्यातून असे शकुनीचे फासे फेकले नाही जात. यांच्या धनुष्यातून तीक्ष्ण बाण रोरावट बाहेर पडतात. ते रामबाण आहेत. ते या सगळ्या गद्दारांची, ज्याची सुरुवात ठाण्यातनं झाली, त्या गद्दारांची तटबंदी हे उद्ध्वस्त करणारे ते मला ठामपणे सांगू द्या. आणि आपल्याला एक छोटीशी विनंती आहे जाता जाता, या संदर्भात मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सलग 18 लेख लिहिले होते. लोकांना ते प्रचंड पसंत पडले, खूप व्हायरल झाले. त्यानिमित्त एक छोटीशी पुस्तिका तयार केली, आपल्याला या कार्यक्रमानंतर मिळते. यासाठी प्रासंगिक आहे की या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यातले अनेक मुद्दे येऊ शकतात. आपल्याला लोकांशी बोलताना, भाषणं करताना, मतदारांशी संपर्क करताना त्यातला खूप वापर होईल आणि ही पुस्तिका आपल्याला खूप मार्गदर्शक ठरेल. मी एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. सन्माननीय आमदार रमेशभाई कोरगावकर आणि सुनीलजी राऊत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आणि यानंतर ठाणे जिल्ह्याचा ठाण्यावाग आदरणीय शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे मासाहेब गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि समोर बसलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, सर्व
ठाणेकर, सर्वप्रथम मी नुकतेच आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, आपले शिवसेनेचे नेते, सामनाचे संपादक आदरणीय संजय राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी त्यांचं ठाणेकरांच्या वतीने स्वागत करतो. आज या ठिकाणी भगवा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय. गेले 4-5 दिवसापासून या ठिकाणी या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम, आरोग्य शिबिर असतील, संपर्क अभियान असेल, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल, घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी असतील, ह्या सर्व या संपर्क मोहिमेमध्ये आपण घेतोय. आदरणीय पक्षप्रमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, नेते आपले मार्गदर्शन करणार आहेत. परंतु एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी या ठाण्यामध्ये ज्या गडकरी रंगायतनमध्ये आपण बसलो आहे, हे गडकरी रंगायतन आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने या गडकरी रंगायतनमध्ये मला वाटतं या ठाणेकरांना एक चांगली भेट त्यावेळेला महापालिकेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापुरती त्या ठिकाणी ही भेट या ठाणेकरांनी दिली होती. आणि तिथपासून या ठाणे शहरामध्ये हा गड आबाधित राहण्याचं काम या ठाणेकरांनी केलं होतं. या ठाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कल्पना असेलच की कशा पद्धतीने साम दाम दंड, सत्तेचा गैरवापर हा कशा पद्धतीने केला होता, या महाराष्ट्रातल्या जनतेने जवळून बघितलेला आहे. आणि म्हणून कालच आम्ही या संदर्भामध्ये आमचे सन्माननीय या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय बाळा शांततेत, आणि कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये विश्वासघाताने या ठाणे लोकसभेचा त्या ठिकाणी मी आदरणीय पक्षप्रमुखांचं सर्व ठाणेकरांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. कोण आला रे, कोण आला? अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे आवाज कोणाचा, ही ताकद कोणाची? अरे कोण आला रे, कोण आला? जय भवानी. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा, शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. भगवा सप्ताह निमित्त 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या भगवा सप्ताह निमित्त आज या ठिकाणी उद्धवजी आपल्याला प्रबोधन करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. पुन्हा एकदा
शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने सर्व मान्यवरांचं आणि शिवसैनिकांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये उद्धव साहेबांचं स्वागत करूया. कोण आला रे कोण आला? अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. आपल्याला आदरणीय पक्षप्रमुखांचं भाषण ऐकायचं आहे. मला वाटतं सर्वांनी शांततेने बसून घ्यावं. कालच आपण कलेक्टरांना आम्ही या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्यांना निवेदन दिलं आणि तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वेळेला या लोकसभेमध्ये 1,66,000 एवढी दुबार नावं त्या ठिकाणी टाकली होती. म्हणजे एका ठिकाणी मतदान करायचं एका यादीमध्ये आणि परत ती शाई पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मतदानाला जायचं. म्हणजे एक माणूस दोनदा मतदान करत होता. ही सर्व माहिती आम्ही निवडणूक आयुक्ताला दिली, त्यानंतर कलेक्टरना दिली, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही काल आमचं शिष्टमंडळ घेऊन कलेक्टरांकडे गेलो आणि त्या ठिकाणी कलेक्टरना आम्ही सांगितलं की या परवाच मला वाटतं ती यादी पब्लिश केली आणि त्या यादीमध्ये 12 तासामध्ये साहेब आम्ही यातली दुबार नावं जवळजवळ 1,71,921 हे मतदार दुबार हे आम्ही काढले आणि त्या कलेक्टरांच्या समोर ठेवले आणि हे काम त्या कलेक्टरचं आहे. परंतु त्या लोकांनी काम केलं नाही. जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने त्यांनी त्या निवडणुका सत्तेचा गैरवापर करून घेतलेले आहेत. आज कित्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की त्या मशीन्स 5:29 साहेब बंद केल्या. 6चा टाईम असताना त्या ठिकाणी 5:29 त्या मशीन बंद केल्या. त्या ठिकाणी 12 तास ती मशीन चालू असताना सुद्धा 99% त्या ठिकाणी त्या बॅटरीचा हे दाखवत होते. अशा पद्धतीने भरपूर असे काय आहे. आम्ही कलेक्टरना सांगितलं गेल्या लोकसभेमध्ये हा सर्व तुम्ही जे काय केलं ते आमच्याकडे सर्व पुराव्यानिशी आहेत आणि आता सुद्धा आम्ही तुम्हाला पुरावे देतोय. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये या कृत्यामध्ये भाग घेतला होता त्याची सबंध माहिती आमच्याकडे आहे साहेब. आणि या विधानसभेला जर तुम्ही असाच प्रकार केला तर मला वाटतं आम्हाला रस्त्यावर उतरून ह्यांच्याशी लढा द्यावा लागेल आणि तो लढा नक्कीच आम्ही देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या शिवसेनेला मला वाटतं आव्हान देणारी अजून कुठली पैदा झाली नाही आणि या ठाण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल हिम्मत असेल तर मला वाटतं या समोर या. आम्ही लोक शिवसैनिक मजबूत आहात आणि मला वाटतं ठाणेकर या जनतेने सुद्धा आपल्याला कौल दिला होता. परंतु या सत्तेचा गैरवापर करून साहेब आपल्याशी विश्वासघात करून या ठिकाणी या ठाण्याचा गड जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे गुरुवर्य दिघे साहेब असतील, या ठाण्याचा गड या ठिकाणी कशा पद्धतीने हे केला. परंतु आम्ही तुम्हाला आश्वासन नव्हे तर वचन देतो या लोकसभेमध्ये जरी आमचा पराभव विश्वासघाताने जरी केला असेल तरी हे सर्व ठाणेकर हे शिवसैनिक या विधानसभेमध्ये या भगवा झेंडा या विधानसभेवरती लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मी विचारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रमुख उद्धवजींचं स्वागत करावं. तमाम ठाणेकरांच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. कोण आला रे कोण आला? अरे कोण आला रे कोण आला? अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? यानंतर शिवसेनेची बुलंद तोफ
खासदार शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांचं सुद्धा शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने स्वागत करण्यात येईल. मी विचारे साहेबांना विनंती करतो की राऊत साहेबांचं स्वागत करण्यात यावं. राऊत साहेब आगे बढ़ो, राऊत साहेब आगे बढ़ो. यानंतर अधिक वेळ न घेता शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राऊत साहेब संसदेमध्ये उभे राहिले की विरोधक एकमेकांकडे बघायला लागतात की ही वीज आता कोणावर काढणार आहे, आज यांच्या पट्ट्यामध्ये कोण आहे. सन्माननीय राऊत साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. राऊत साहेब आगे बढ़ो. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आमचे सहकारी शिवसेना नेते राजनजी विचारे, केदार दिघे आणि या मंचावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्या राम गणेश गडकरी रंगायतांचं उद्घाटन हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं होतं, त्या सभागृहात जमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रथमच. आवाज आहे ना? आवाज आपला नसेल तर कोणाचा असेल? मग अशी घोषणा दिलीत, राऊत साहेब आगे बढ़ो. शिवसेना ही 4 अक्षर ज्याच्या पाठीशी आहेत तो नेहमीच आगे बढतोय, लक्षात घ्या. आणि आम्हाला तर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद प्राप्त झालेला, आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. तर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख या ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत अगदी घाटकोपर पासून त्यांनी जेव्हा प्रवेश केला, मुलुंड चेक नाका असेल ते अगदी कुठे 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 साहेब येत आहेत म्हणून लोक दोन्ही बाजूला रस्त्यानं उभी होती. याचं कारण असं आहे, ठाणे हे शिवसेनेचंच आहे, चोरलेल्या शिवसेनेचं नाही, चोरांचं नाही. जी शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आणि ज्या ठाण्यानं हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला, त्या शिवसेनेचं हे ठाणं आहे. आणि त्या ठाण्यानं आज शिवसेना पक्षप्रमुखांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत केलेलं आहे. हा भगवा सप्ताह आहे. राजन विचारेजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम सुरू आहेत. मी आज इथे आलो, पण मला असं वाटलं की हा भगवा सप्ताह आपल्याकडे ठाण्यात काल व्हायला पाहिजे होता. काल नागपंचमी होती. म्हणजे ज्या सापांना आपण इतके वर्ष दूध पाजलं, या ठाण्यात
अगदी हिंदू हृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव साहेब आपण सुद्धा वर्षानुवर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमचा भगवा सप्ताह आहेच, कारण शिवसेना ही भगव्याची रखवालदार आहे. त्यांचं काय आहे, आम्हाला जगवा सप्ताह आहे, आम्हाला जगवा. दिल्लीत जातात मोदीकडे, आम्हाला जगवा साहेब, आम्हाला जगवा. त्यांचा काय भगवा बिगवा असूच शकत नाही. उद्धवजींना आम्ही सांगू इच्छितो, सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढतायत. हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झालेत. मला एक सिनेमा काढायचा आहे. मी सिनेमे फार काढले आहेत, मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषतः, आणि मी खरं सांगितलं आहे काय सत्य काय. पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा आहे, नमक हराम 2. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे, नमक हराम 2. एक नमक हराम आला होता, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना. नमक हराम 2चं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे. मी चांगला लेखक आहे, तुम्हाला माहिती आहे. मी संपादक आहे, मी पत्रकार आहे. राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे. तेव्हा लवकरच मी नमक हराम 2 हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे. ठाण्याचं नाव जसं गब्बर म्हणतो ना, पुरा नाम मिट्टी में मिला दिया, तसं ठाण्याचं नाव या गद्दाराने आणि इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं. ज्या ठाण्याची प्रतिष्ठा अनेक या ठाण्यामध्ये महान लोक होऊन गेले. बाळासाहेब ठाकरेंनंतर, शिवसेना प्रमुखांनंतर हे ठाणे निष्ठावान, कडवट निष्ठावान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओळखलं जात होतं. ते या गद्दारांनी, नमक हरामांनी संपूर्ण देशात ठाण्याचं नाव हे बदनाम केलेलं आहे. काय काय रोज रोज घोषणा करतायत जिंकण्यासाठी. माणूस धडपड करतो जगण्यासाठी. पैसे आहेत म्हणून एकदा जिंकलात लोकसभेला. आपण मगाशी हे मिंदे जे आहेत हे लबाडी केल्याशिवाय जिंकूच शकत नाहीत. त्यांच्या रक्तातच लबाडी आहे. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी लबाडी केली, ठाण्यात तर केलीच. आणि ती लबाडी कशी केली हे मगाशी राजन विचारे यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्याला आता सावध राहिलं पाहिजे. आता काय आणली आहे ज्योतिताई, घोषणा काय केली आहे, लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी खुर्ची, लाडके गद्दार मोदींचे. लाडकी बहीण, ठाण्यामध्ये किती लाडक्या बहिणींचे संसार, पोटापाण्याचे, रोजगार यांनी उद्ध्वस्त केले ते आधी सांगा. जे निष्ठेने उद्धव साहेबांबरोबर राहिले, शिवसेनेबरोबर राहिले, आमच्या मोहितेताई कुठे आहेत? त्यांच्या घरांवर असेल, त्यांच्या लहान लहान व्यवसायांवरती असेल, बुलडोजर फिरवले. या काय लाडक्या बहिणी नाहीत का? 150 रुपयात लाडकी, किती 1,500. लाडक्या बहिणीची किंमत फक्त 1,500, फक्त 1,500. आमदारांना 50 कोटी आणि लाडक्या बहिणींना 1,500. मतदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येक मतदाराला 10,000 आणि लाडकी बहीण 1,500.
आणि जी लाडकी बहीण निष्ठेने राहील आपल्या खऱ्या शिवसेनेबरोबर, तिच्या घरावर, तिच्या उद्योगावर बुलडोजर. हा गुजरात पॅटर्न आहे. हा महाराष्ट्रात चालणार नाही. म्हणजे सगळं लुटून न्यायचं आणि या मिंध्यानी मग लाचारीनं गप्प बसायचं. माननीय उद्धव साहेब 3 दिवस दिल्लीत होते. अभिमान वाटावा महाराष्ट्राला असा त्यांचा दिल्लीचा दौरा झाला. देशाच्या राजधानीमध्ये उद्धवजींचं जेव्हा आगमन झालं तेव्हा अहमद शाह अब्दाली हा घाबरून त्याच्या घरातच बसला होता. कोणी बाहेर नाही पडले. पण त्यांच्यासाठी दिल्लीच्या जनतेनं, दिल्लीच्या राजकारण्यांनी जे उद्या भविष्यात सत्तेवर येणार आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंतरलं होतं. तुम्ही काय सांगता? हे सकाळी कोणतरी म्हणत होते ते कशाला गेले दिल्लीत? तुमची कबर खाण्याला आम्ही दिल्लीत गेलो होतो उद्धवजीच्या नेतृत्वाखाली. तुम्हाला गाडायला आम्ही दिल्लीत गेलो होतो आणि तुम्हाला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. हे जातात दिल्लीत, त्यांना भेट तरी मिळते का? मोदीच्या त्या गवतावर बसतात, पांढऱ्या पॅन्टवर गवत लावून परत येतात पाठीमागे असं येतात. बघा तुम्ही, जाताना पॅन्ट स्वच्छ असते, येताना सगळे गवत तिथं लागलेलं असतं असं पाठीमागे. आम्हाला माहिती आहे दिल्ली काय, तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका. शिवसेना प्रमुखांच्या कृपेने आमचं अख्खं आयुष्य दिल्लीमध्ये गेलंय. दिल्ली आम्हाला सांगू नका तुम्ही. आणि तुमच्या पोराबाळांना दिल्लीत पाठवायचं काम सुद्धा उद्धव साहेबांनीच केलं लायकी नसताना. तर तुम्ही दिल्ली आम्हाला काय शिकवताय? दिल्ली ही देशाची राजधानी होती कालपर्यंत, आता ती फक्त गुजरातची राजधानी झाली आहे आणि ते आम्हाला नष्ट करायचं आहे. दिल्ली देशाची राजधानी असायला पाहिजे. उद्धव साहेब का गेले दिल्लीला? जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज वाटली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला आहे. देशावर संकट आहे आणि ते संकट हुकुमशाहीचं आहे. म्हणून माननीय उद्धवजी हे वारंवार हल्ली दिल्लीत जातात, दिल्लीत राजकारण करतात. कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यावी लागेल आणि त्यांना दिल्लीत जाऊन राजकारण करावं लागेल, त्यांना गाडावं लागेल. कोण हे मोदी? काय म्हणतात ते विश्वगुरू. ती आमची कुस्तीपटू तिचं एक रौप्य तिचं पदक काढून घेतलं होगाट, तेव्हा अजूनपर्यंत यांचा विश्वगुरूचा काय आवाज आलेला नाही, अजिबात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, मी उद्धव साहेबांना सांगू इच्छितो, उद्धव साहेब, पॅरिसच्या ऑलिम्पिकला 117 जणांचं पथक गेलंय, खेळाडूंचं. 117 खेळाडू आहेत. त्यात हरियाणा, अरुणाचल, महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्याला पदके महाराष्ट्राला मिळालं आहे. पण गुजरातचे फक्त 2च आहेत. 117 मध्ये गुजरातचे 2 आहेत. पण स्पोर्ट्सचा जो फंड आहे, स्पोर्ट्स खेळावरती जो खर्च होतो तो सगळ्यात जास्त 469 कोटी हा गुजरातला दिलेला आहे फक्त 2 खेळाडूंसाठी. हा गुजरात पॅटर्न आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की खेळामध्ये आणि सैन्यामध्ये कधीच गुजरात नाही, त्यात महाराष्ट्रच आहे. देशाचं संरक्षण करणं, देशासाठी हौतात्म्य पत्करणं, देशासाठी बलिदान करणं हा महाराष्ट्राचा धंदा आहे आणि आम्ही तो करणार. हाच आमचा धंदा आहे. आणि आमच्यावरती जर तुम्ही असे कोणी तोतये सोडणार असाल तर ते तोतये आम्ही याच आणि त्याच भूमीत गाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार आहे, तोतयांचं सरकार सुरू आहे.
मला एक गंमत आठवते, इतिहासामध्ये सुद्धा असे तोतये खूप झाले होते आणि त्यांची सुद्धा काही पाळंमुळं ठाण्यातच आहेत. इतिहासामध्ये एक तोतयाचं बंड झालं होतं. पानिपतामध्ये सदाशिवराव भाऊ नावाचे फार मोठे योद्धे होते, जे हत्तीवर बसले होते पानिपतात आणि लढता लढता त्यांना वीरगती प्राप्त झाली. अहमद शाह अब्दाली तिथे होता. अर्थात हसताय तुम्ही, फार तुमचं प्रेम आहे अहमद शाह अब्दालीवर. त्याच्यावरती असं हसत राहायला पाहिजे आणि प्रसंगी थुकलं पाहिजे. सदाशिव भाऊंचा स्वर्गवास झाला आणि त्यानंतर एक बनावट सदाशिव भाऊ हा पुण्यामध्ये अवतरला. बनावट की मी सदाशिवराव भाऊ आहे आणि राज्य माझं आहे म्हटला. मीच वारसदार आहे या पेशव्यांचा आणि या राज्याचा, मराठा राज्याचा. तेव्हा खूप मोठी चौकशी झाली, शोध घेण्यात आला. तेव्हा कळले की तो बनावट होता आणि तो महाराष्ट्राचं राज्य गिळंकृत करायला आला होता. आणि त्या बनावट सदाशिव भाऊ म्हणजे तोतयाचं नाव होतं सुखलाल. म्हणजे ठाण्यातले ते पण सुखलाल आहेतच, सुखलाल. आणि तो सुखलाल जो होता त्याच्याबरोबर जे 10 लोक होते त्याच्यामध्ये एक शिंदे होता, गंगोजी शिंदे होता एक. आणि त्याचं जे नेटवर्क होतं सगळं ते ठाण्यामध्ये होतं, पालघर भागामध्ये. हा योगायोगा की मला माहीत नाही. आणि हा जो सुखलाल आहे तो गुजरातचा, सुरतचा. म्हणजे हे अशा प्रकारे बनावट लोक निर्माण करून महाराष्ट्राचं राज्य ताब्यात घ्यायचं, मराठी माणसाचं राज्य ताब्यात घ्यायचं, ही कट कारस्थानं इतिहास काळापासून सुरू आहेत. आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानं ही कट कारस्थानं उधळून लावलेली आहेत. आणि आपल्याला हे भगवा सप्ताह निमित्तानं हा एक विचार आपण आपल्या मनाशी पक्का केला पाहिजे की आपण भगव्याचे खरे रक्षण करत आहोत, आपण तोतये नाही आहोत. त्याच्यामुळे या तोतयांसमोर आपल्याला घाबरण्याचं आणि झुकण्याचं अजिबात कारण नाही. आपण खरे आहोत, दुनिया सत्याचीच आहे, दुनिया खऱ्याची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण जिंकणार आहोत हा आत्मविश्वास घेऊन आपण समोर जायला पाहिजे. मला कोणीतरी सांगितलं परवा दिल्लीमध्ये, विचारलं क्या होगा महाराष्ट्र में. मी म्हटलं लोग तो चाहते हैं कि ये जो लोग महाराष्ट्र में बैठे हैं ना उनको शेख हसीना के तरह यहां से भगाओ. जशी शेख हसीनाला पळवून लावली लोकांनी दौड दौड के, तसं ह्यांना आमची जनता महाराष्ट्राची शेख हसीनाप्रमाणे पळवून लावणार आहे. ते पुढे जनता मागे, ते पुढे जनता मागे. कोणी त्याचे कपडे फाडतंय, कोणी काय फाडतंय, कोणी काय फाडतंय, कोणी कुठे हात घालतंय. पण म्हटलं आम्ही त्यांचे इतके क्रूर नाही आहोत. आम्ही त्यांचा निवडणुकीत पराभव करू, आम्ही लोकशाही मार्गाने पराभव करू. आम्ही महाविकास आघाडी म्हणून 180 जागा जिंकू, जास्तही जिंकू. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व या महाराष्ट्राला हवं आहे, लक्षात घ्या. लोक विचारतात तुमचा फेस कोण, बरं का, तुमचा फेस कोण. बोले तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे ज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात, तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे. दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का? बाकी कोणामध्ये हिंमत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची? तेव्हा आमचा फेस एकच. या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय? फेस हा असा असतो. बाकी सगळे मुखवटे लावून फिरतायत, म्हणजे मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा, बरं का. खाली दाढी दिसते पण मुखवटा वेगळा आहे. भगव्या सप्ताहाचं महत्व एवढंच आहे
की मनामध्ये आणि मनगटामध्ये आत्मविश्वास घेऊन आपण पुढल्या 2 महिन्यामध्ये काम केलं पाहिजे. लोकांच्या मनामध्ये शिवसेना आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऋण विसरण्यात का महाराष्ट्र अद्याप नमक-हराम झालेला नाही. कोणी काही म्हणू द्या. मोदी आणि शहांच्या 100 पिढ्या आल्या तर या महाराष्ट्रावर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ऋण त्यांना असं पुसता येणार नाही. लोकांच्या मनातले बाळासाहेब त्यांना असे संपवता येणार नाही. तुम्ही किती मिंधे निर्माण करा, असे मिंधे येतील आणि जातील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत. औरंगजेब गुजरातला जन्माला आला, लक्षात घ्या. आम्हाला त्याचा आदर्श नाही. आमचा शिवाजी महाराजांचा आदर्श आमचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श आमचा आहे. आणि आजच्या भगव्या सप्ताहाचं आपलं तेच ध्येय आहे, तोच उद्देश आहे. आले गेले जमले, घोषणा दिल्या, हे नाही आहे. पुढल्या 2 महिन्यातली लढाई अत्यंत महत्त्वाची आहे, निर्णायक आहे. ही लढाई आपण जिंकली का पुढलं 25 वर्ष या महाराष्ट्रावरती आपलं राज्य राहील आणि आपला चेहरा राहील, हे मी आपल्याला सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर इंडिया एक आयडिया या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय उद्धवजी करतील, की ज्याचे लेखक धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्रराजे आहेत आणि याची प्रस्तावना खासदार कुमार केतकर साहेबांनी केलेली आहे. मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी या इंडिया एक आयडिया या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हे प्रकाशन आपण करूया सर्व मिळून. इंडिया एक आयडिया, लेखक आदरणीय राजेंद्रजी राजे यांच्या संकल्पनेचे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, इंडिया एक आयडिया. अतिशय प्रेरणादायक असं आपण त्या पुस्तक म्हणू शकतो. आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी मिळून या पुस्तकाचं प्रकाशन केलं असं मी जाहीर करतो. आणि यानंतर ज्यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत ते महाराष्ट्राचं नेतृत्व आपले पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब, आगे बढ़ो. सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला असं वाटतं की भाषण करूच नये आणि केवळ घोषणांचाच कार्यक्रम करूया. कारण या नुसत्या घोषणा नाही आहेत, तर तो एक त्वेष आहे, उद्वेग आहे,
उत्साह आहे, संताप आहे. पण नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार. जसं आता हे मिंदे सरकार करतंय, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ. आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चालणार. राजन, तुम्ही सांगितलं, मी दोघांची भाषणं ऐकत होतो आपल्याप्रमाणे. त्याच्या आधीची भाषणं काही मी ऐकू शकलो नाही. राजेजी बोललेत, आणखीन ज्योतिताई तुम्ही बोलल्यात. प्रत्येकाने आपापले विचार मांडले. पण राजन, तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे. दुबार मतदार नोंदणी आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही. 3 महिने थांबा. मग हे सरकारी कलेक्टर आणि मेंढ्यांचे कलेक्टर माहिती आहेत ना, एक चांडाळ चौकडे आहे म्हणतात. हे सगळे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा. यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया. कारण ही काही गंमत नाहीये. हे ठाणे जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि ठाणेकरांची शिवसैनिकांची मेहनत, अपार मेहनत. ही मेहनत जर झाली नसती तर मेंढ्यांची दाढी उगवलीच नसती. विषय अनेक आहेत आणि संजयने उत्तम भाषण केलेलं आहे. आता उत्सुकता नमक हराम 2 ची आहे. समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. फक्त संजय एकच, ती नागाची उपमा दिली. नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही. तर मांडूळ आहे, गांडूळ नाही, मांडूळ, दुतोंड्या, ज्याला फणाच नाहीये. सरपटणारे प्राणी आहेत. फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो. हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे. ते तो उल्लेख केलास ना, दिल्ली समोर लोटांगण घातलं, कारण हे स्वतः सरपट्ट आहे. रोज आपलं घालीन लोटांगण. म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते. जसे असाल तसे या, नशीब पॅन्ट घातलेली असते. हे ताबडतोब जातात. पण या भगव्या सप्ताहाचा समारोप होतोय आणि या भगव्या सप्ताहाचं मूळ, त्याचं कारण हे दुबार मतदार नोंदणी, आपले मतदार नोंदणी, यादी वाचन हे करण्यासाठीच होतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी केलं असेल असं मला वाटतं. केले? सगळे विधानसभा मतदारसंघ या जेवढे लोकसभेत येत आहेत तेवढ्या सगळ्यांमध्ये आपले गटप्रमुख आहेत. आवाज नाही आला. हा खरा आवाज आहे की खोटा आवाज आहे? मी बोललोय म्हणून हो नका बोलू. यंत्रणा घट्ट आहे. त्याच वेळेला यांनी लबाडी करूनही जिंकलेले आहेत. खरं म्हणजे ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलेलो आहे. कारण सगळं काही पळवलं, जोर जबरदस्ती, पैशाचं वाटप, एवढं करून सुद्धा 5.25 लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले. 5.25 लाख. बाजूला आपली वैशालीताई बसलेली आहे, साधी महिला कार्यकर्ती. समोर मिंद्याचं कार्ट, स्वतः मिंदे. तरी सुद्धा या माझ्या कार्यकर्त्या महिलेचा पराभव करायला विश्वगुरूंना आणावं लागलं. ह्या आपला विजय. जवळपास 4.25-4.5 लाख मतं कल्याणकरांनी दिली. हाच सर आपला विजय आहे. कारण आपल्याला लांडी लबाडी करून काही नकोय. जे काय आहे ते हक्काचं पाहिजे, प्रेमाचं पाहिजे. विकत भाज्या घेता येतात, मतं विकत नकोय आम्हाला. मतं नाही विकत घेत आपण कधी. आणि प्रचंड पैसा ओतून सुद्धा ही एवढी मतं मिळवली तरी सुद्धा विजय समोर दिसत नाही म्हणून लांड्याला बड्या केल्या. ती मुंबईमध्ये एक आपल्या अमोल कीर्तीकरांची सीट 48 मतांनी पराभव होऊ शकतो आपला मुंबईमध्ये? होऊच शकत नाही. चोरलेली सीट आहे. आणि त्याच्यानंतर ज्या 2 निवडणुका झाल्या, एक पदवीधर मतदारसंघ
आणि शिक्षक मतदारसंघ, संपूर्ण मुंबई त्याच्यात मतदान करते, पदवीधर आणि शिक्षक. म्हणजे असं काही नाही की जो काही पदवीधर नाही तो काही समजदार नाही, पण जो सुशिक्षित आहे आणि मुळामध्ये शिक्षक जे पुढची पिढी घडवत असतात, आजपर्यंत कधी मतदान झालं नाही एवढं मतदान पदवीधरच्या मतदानामध्ये झालं, मतदारसंघात झालं. आणि प्रचंड मताधिक्याने आपला शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला उमेदवार त्यांनी निवडून दिला. शिक्षक सुद्धा पहिल्या प्रथम आपण निवडून दिला मुंबईकरांनी. मग मुंबई ठाणे सगळे एकच आहे, कोकण माझंच आहे, कोकण माझंच आहे, कोकणामध्ये पर्व होऊ शकतो आपला. पण हे सगळे जे काहींचे चाळे चाललेत हे अब्दालीचे चाळे आहेत. आपल्यामध्ये फूट पाडायचं. मी का अब्दाली बोललो? रागाने द्वेषाने नाही नुसता बोललो. अहमद शहा, अहमदाबाद शहा नाही, अहमद शहा. नाही तर कोणतरी म्हणेल अहमदाबाद शहा. तसं नाही, सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही, पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटतायत त्या दरोडेखोरांवरती राग आहेच. आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचंच, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं. मी काय लेना ना देना. आता परत 16 तारखेला येत आहेत. म्हणजे असं इतिहासात म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा जो औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला, त्यांच्या घोड्यांना सुद्धा, सैन्याच्या घोड्यांना सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे. तसे या अब्दालीच्या खेचरांना पाण्यामध्ये उद्धव ठाकरे दिसतो. ही खेचरं आहेत. पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी जोखलेलं नाही, महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही. हा सामना आता होऊ द्या. महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते तुम्हाला दाखवून देईल शिवसेना. काय पाणी असतं. पण एक लक्षात घ्या की काही गोष्टी आपण सोडून देतो. आता ही चांगली, खरं म्हणजे जाहीर सभाच मला ठाण्यामध्ये परत घ्यायची. मी पुन्हा येणारच आहे, पण पावसाळा सुरू झालाय, जाहीर सभांचा हे काही दिवस नाहीत. मग कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी मी सुरू केल्यात, जसं आता हॉलमध्ये करतोय. 4 दिवसापूर्वी पुण्याला झाला. पुण्याचा हॉल जरा मोठा आहे, एक 5-10 हजार लोक तिकडे वरती आणि खाली अशी बसली होती. पण सभा मोठी झाली, शोभायात्रा मोठ्या झाल्या नाही. मी अजूनही सांगतो, वेळ गेलेली नाही, वेळ आहे. जवळपास 2-3 महिने आपल्या हातात आहेत. मतदार यादी हातामध्ये घेऊन प्रत्येक घरात, जसं गटप्रमुखाचं काम काय, माझ्याकडे किती मतदार आहेत माझ्या यादीमध्ये? 800 ते 1200 ही सरासरी मतदारांची संख्या असते, बरोबर ना? मग मतदार नोंदणी केल्यानंतर माझ्या ह्या माता भगिनी आहेत, तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. प्रत्येक गटप्रमुखाचं काम असं की खिशात मतदार यादी घेऊन चेक करणं. जे राजन तुम्ही सांगताय ना दुबार मतदार नोंदणी, ही मतदार नोंदणी एका मतदान क्षेत्रामध्ये, मतदार क्षेत्रात हे 2दा मतदान नाही करू शकत. लोकसभेचं मोठं आहे, त्याच्यामुळे लोकसभेत कदाचित शक्य आहे, पण विधानसभेला बाजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे दुबार मतदान करू शकतात. जर प्रत्येक गटप्रमुखांनी आपल्या यादीपुरताच मतदारसंघ आहे माझा. ठाण्याचा मतदारसंघ शहराचा किती आहे? असेल 5 लाख. पण माझ्याकडे जबाबदारी या 1200 मतदारांची आहे. मग 1200 मतदार खरे आहेत की खोटे आहेत? आणखीन कोण नवीन घुसलेत का? जे जुने होते ते बरोबर जागेवर आहेत का? आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदान केंद्रापर्यंत त्यांना नेण्याची जबाबदारी ही आपण जर का घेतली आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेलं, तर मला असं वाटतं त्यांनी किती पैसा ओतू द्या, किती योजना ओतू द्या, आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्यात तुम्ही गफलत करू नका. हे थोडंसं तुम्हाला मी वेगळं सांगतोय, कारण संजयनी चांगलं जे काय सांगायचं सांगितलंय, पण संघटनात्मक जे काम आहे म्हणून तर त्याला संघटना म्हणतात. नुसता काहीतरी जमाव आला तर फटाके फोडेल, नाही तर हिंसाचार करेल, पण तसा जमाव नकोय मला. मला संघटनात्मक काम करणारे माझे सैनिक जे आहेत हे माझं सैन्य आहे. म्हणून मध्ये मी जे बोललो ना मुनगट्टीवारना, की अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात, सगळं चिन्ह चोरलं, सगळं चोरलं, तेही कमी पडतंय म्हणून तुम्ही लंडनला जाऊन वाघनखं घेऊन आलात. पण आता वाघनखं आणि मुनगट्टीवार काहीच जुळत नाही, काहीच जुळत नाही. पण ही वाघनखं तुम्ही जी म्युझियम मध्ये ठेवलेत,
ती कदाचित एक प्रतीक म्हणून ठीक आहे. त्याच वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढला असेल किंवा नसेल ह्याचा काही पुरावा नाही असं त्या म्युझियमनी सुद्धा म्हटलेलं आहे. पण महाराज शिवकालीन ते हत्यार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वापरलं होतं, म्हणून त्या वाघनखांबद्दल आम्हाला आदर आहेच. पण आत्ताच्या काळातली वाघनखं ही आहेत जे माझे सैनिक आहेत, ही वाघनख आहेत. आणि म्हणून मी अब्दालीला घाबरत नाही. येऊच दे. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती संकट आलं तेव्हा जे महाराष्ट्राने एक तेज दाखवलं ते तेज पुन्हा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आता सुद्धा यांच्या ज्या काही योजना आहेत 1500 रुपये देत आहेत. अहो 15 लाख देणार होतो तुम्ही, 15 लाखाचे 1500 का झाले? प्रत्येकाच्या खात्यामध्ये भाई और बहनों, जो विदेश में पैसा पड़ा है ना, तो सगळा आणला तर तुमच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये असेच येतील. मग त्या 15 लाखाचे 1500 का केलेत? वरची शून्य कोणाच्या खिशात गेली? मिंढ्याच्या. कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे. आज सुद्धा ठाण्यामध्ये ती जी एक योजना आणतात क्लस्टर, चांगली योजना, चांगली आहे. त्या घरांना, तिथल्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत. पण कांगावा काय करायचा, देखावा काय करायचा की सरकारी योजना आहेच, कंपनी सरकारची आहे, महाप्रीत. पण यांची महाप्रीत यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरवरती आहे, लोकांवरती नाहीये. ही जी प्रीती आहे त्यांची, म्हणजे प्रेम आहे, ते कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरना ठरवून हे स्त्रियांचे धंदे अनेक वर्ष चाललेले आहेत. जे कॉन्ट्रॅक्टर ठरवणार त्यांनीच टेंडर भरायचं. आता सुद्धा तुम्ही महापालिकेत जाऊन विचारा, ठरलेल्या कॉन्ट्रॅक्टरनाच कामं दिली जातात, दुसऱ्या कोणालाही काम दारामध्ये सुद्धा उभं केलं जात नाही. ही ठाण्याची परिस्थिती आहे. आणि ठाण्याची परिस्थिती महापालिकेची एवढी वाईट झालेली आहे. इथे काही माझे नगरसेवक सुद्धा असतील किंवा ज्यांना महापालिका कळते तेही आहेत. राजनजी तुम्ही सुद्धा आहात, हे राजन इथले राजन आमचे तुम्ही पण आहात, सगळेच महापालिकेत मधली लोक आहेत. ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागलेत, कर्जबाजारी होते. कोणी केली कर्जबाजारी? कुठे गेले पैसे? संपूर्ण जिल्ह्यामध्ये रस्त्यांवरती खड्डे, राज्यभर खड्डे, खड्डेच खड्डे. म्हणजे सगळीकडे खड्डे पाडून वरती आमच्यावरती बोटं दाखवली जात आहेत. ह्यानी घोटाळा केला, ह्यानी घोटाळा केला. अरे 3 महिने थांबा. तुमची सगळी जी काही मित्र परिवार आहे, होय मित्र परिवार आहे, तो आम्ही उघडा केल्याशिवाय राहणार नाही. हे आज त्यांना मी इशारा देतोय. तुम्ही करा. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही घोटाळे करताय पण आमचं लक्ष नाही, आमच्याकडे आम्ही सुद्धा 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री होतो. गेल्या अनेक वर्ष महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आणि याही पुढे राहणार आहे. ठाणा काय, मुंबई काय, इतर सुद्धा. त्याच्यामध्ये त्या महापालिकेमध्ये सुद्धा जी काही लोक अधिकारी आहेत, ज्यांना जनतेबद्दल प्रेम आहेत, ते बरोबर माहिती आमच्याकडे देत असतात. हे जरा निवडणूक होऊ द्या, मग बघा आम्ही काय करतो ते. जरा होऊ द्या. पण सगळीकडे वाट लावून टाकतायत. आणि म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्हाला आपल्या राज्याचं मंत्रालय मुंबईत हवंय का अहमदाबादमध्ये? आपल्या राज्याचा कारभार मुंबईतून चालला पाहिजे का दिल्ली का अहमदाबाद मधून? लोकसभेची निवडणूक होती, ती देशाच्या लोकशाहीचा गळा घोटणारी एक निवडणूक होती. जर आता आहे शेपटावरती निभावलंय अब्दालीच्या, आता बरंचसं आपण आटोक्यात आणलेलं आहे. आता मनमानी नाही करू शकत ती लोक. पण तशीच ही लढाई, म्हणजे लोकशाहीच्या शत्रूशी लढाई ही आपल्या लोकसभेची होती, तशीच ही येणाऱ्या विधानसभेची लढाई शिवसेना विरुद्ध गाडले गेलेच पाहिजेत. पण महाराष्ट्र द्वेष्ट्यांबरोबर आपली लढाई होणार आहे. महाराष्ट्र द्वेष्टे जे माझ्या फिकेला लावू पाहत आहेत. म्हणजे मराठी माणूस कसा ताठमानेने उभा राहिला नाही, ताठमानेने उभा नाही राहायचं. हातात भिकेचा कटोरा घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा, हे नाही सहन करणार. हे नाही आम्हाला शिवरायांनी शिकवलं ना, आमच्या शिवसेना प्रमुखांनी शिकवले. हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही. महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल, पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. आणि या विचारांचे जे कोणी तोते असतील, या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल, पूर्ण थांबवावी लागेल. हे जे काय यांचं सगळं चाललेलं आहे, सगळं जे येते ते गुजरात. आज सुद्धा मी ऐकतोय, अजून ते मला कन्फर्म करायचं आहे, आणखीन एक मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलाय.
म्हणजे आम्हाला तुम्ही भीक देताय, माता भगिनींना 1500 रुपये भीक देताय तुम्ही आम्हाला. मुलाबाळांनी काय करायचं? आम्हाला हक्काचं पाहिजे. शेतकरी सुद्धा त्याच्या हक्काचं मागतोय, भीक नाही मागत. मी सुद्धा ग्रामीण भागात फिरतो, तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात फिरत असाल, जा शेतकऱ्याला विचार, तुला घर बसल्या फुकटचे पैसे पाहिजेत का तुला तुझ्या कष्टाचे पाहिजेत? शेतकरी सांगेल मी स्वाभिमानी आहे, मला कष्टाचा पैसा पाहिजे, त्याच्या पलीकडे मला एक सुद्धा भिकेचा पैसा नकोय. म्हणजे आमचे हक्क मारून टाकायचे, स्वाभिमान मारून टाकायचा आणि कोपराला गुळ लावायचा. ज्या वेळेला एका पाठोपाठ एक प्रकल्प गुजरातमध्ये चालले होते तेव्हा हेच मिंदे बोलले होते, काळजी करू नका, मोदीजी बोलले ह्याच्यावर मोठा प्रकल्प तुम्हाला देतो. किती मोठा प्रकल्प दिला? आला? एक सुद्धा प्रकल्प नाहीये. अजून सुद्धा शेतकरी आत्महत्या करतच आहेत, बेकारांचे लोंढे फिरतातच आहेत. आणि जी लाडकी बहीण योजना काढले, ही मी एका म्हणजे संभाजीनगरमध्येच एका शेतात उतरलो, शेतकरी आले सगळे, दादा तुम्ही आमच्यासाठी देव आहात. म्हटलं जाऊ रे बाबा, मी देव बिव नाही, मी तुमच्यासारखाच आहे. नाही तुम्ही आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं ठीक आहे, आशीर्वाद असू द्या. मग तिकडे काही महिला शेतात काम करत होत्या. म्हटलं काय ताई खुश आहात ना? ती काम करत होती बिचारी. तुला का? म्हटलं नाही 1500 रुपये मिळत आहेत. तुला काय 1500ने घर चालतंय वय? 1500ने काय होते? बाजूला तिचा छोटा पोरगा होता, 1500 रुपयात मला म्हणाली काय याच्या शाळेची सोय होते? म्हटलं कुठल्या शाळेत जातोय? तुला ऍडमिशन घ्यायला पैसे नाही येत, 1500 रुपये घेऊन करू काय? कोणाच्या उरावर घालू? पण एक समाधान मला वाटलं की माझ्यासोबत सगळे अंबादास दानवे आणि संभाजीनगरचे कार्यकर्ते होते, त्यांच्या मुलाला एका शाळेत ऍडमिशन मिळवून दिली, त्याच्या शिक्षणाची सोय केली, ह्याचं मला समाधान आहे. पण अशी कितीतरी मुलं राज्यभर आहेत. काय 1500 रुपयाने काय होणार आहे? वह्या पुस्तकं येणार आहेत? ज्या पुस्तकावरती सुद्धा जीएसटी लावलाय, शिक्षणावरती जीएसटी आहे. आता तर कर म्हणजे आयुर्विम्यावरती जीएसटी, म्हणजे विम्याची जाहिरात आहे ना, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजे जिंदगी के बाद भी जीएसटी. कशासाठी भरायचा? कोणाच्या खिशात जाणार? म्हणजे सगळीकडे वरपासून खालपर्यंत हे सगळं बरबटलेलं सरकार. ठाण्यातले भूखंड खात आहेत, मुंबईतले खात आहेत, अयोध्येमधले खात आहेत. अयोध्येमध्ये सुद्धा एक आदर्श घोटाळा झालाय. आदर्श म्हणजे चांगला नाही, जसा इकडे आदर्श घोटाळा झालाय मुंबईमध्ये. सैन्य दलाची जमीन खाल्ली. कोणी खाल्ली? कुठून आला? कुठून? म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा, जय श्रीराम वाजो घंटा, आणि लोढा बसला तिकडे टॉवर बांधून. याच्यासाठी आम्हाला राम मंदिर पाहिजे होतं, याच्यासाठी तुम्ही आम्हाला लढवलात, याच्यासाठी कारसेवकांनी बळी दिले. कारसेवकांनी रक्त कशाला सांडलं? लोढाचं टॉवर बांधायला. लोढाला टॉवर बांधून देण्यासाठी म्हणून कारसेवकांनी रक्त नाही सांडलेलं. तुम्ही जे गारूड टाकलं होतं, वातावरण केलं होतं, राम मंदिर, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, बनलं मंदिर. पण मंदिर बनल्यानंतर सुद्धा वाजत गाजत तुम्ही जो काही शो केला, तुम्हाला वाटलं होतं की आता बस झालं सगळं, आता आपल्यासमोर कोणी उभंच राहू शकत नाही. पण प्रभू रामचंद्रांनी सुद्धा जो बाण मारला थोडक्यात चुकला, नाही तर बरोबर वर्मी लागला होता, बरोबर वर्मी लागला होता. पण सगळीकडे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर 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 कॉन्ट्रॅक्टर, वाराणसीमध्ये कॉन्ट्रॅक्टर, अनेक मंदिरं पाडलेत. शंकराचार्य मध्ये घरी आले होते. माझं भाग्य समजतो मी की शंकराचार्य आले आणि त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला. जो विश्वासघात करता है वो हिंदू नहीं हो सकता, हिंदू कभी विश्वासघात नहीं कर सकता. पण शंकराचार्य सुद्धा चिडलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की केदारनाथ मंदिरामधलं जवळपास 250-250 किलो, आता तर म्हणतात काही जण 500 किलो सोनं गेलं कुठे? म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरातल्या देवाचं सोनं सोडत नाहीत, मंदिराच्या आजूबाजूच्या जागा सोडत नाही. तिकडे सुद्धा वाराणसीमध्ये अनेक मंदिरं पाडली. अनेक पुराणकालीन मूर्त्या, प्राचीन मूर्त्या या त्या डेबरीच्या ढिगाखाली कुठे गेल्या हेच कळत नाही. मूर्त्या सुद्धा कापल्या. हे तुमचं हिंदुत्व आणि तुम्ही आमच्या अंगावर येता. सगळं भ्रष्टाचाराने बरबटलेली माणसं त्या अयोध्येमधली जमीन लोढा खातोय, रामदेव बाबा खातोय, सगळे खात आहेत. आणि आम्ही आपले जय श्रीराम जय श्रीराम आणि हे विचारणार केम छो? मला एका गोष्टीचा अभिमान आहे,
मी तेव्हा म्हटलं होतं आम्हाला प्रभू श्रीराम पाहिजे, पण मला भाजप मुक्त राम पाहिजे. तो भाजप मुक्त राम अयोध्येवासियांनी करून दाखवला. भाजप मुक्त राम. आपण काळाराम मंदिरात गेलो होतो, हे अयोध्येमध्ये गेले, पण हाच रामाचा एक जो रामाने जो निर्णय दिलाय की हे जो नाही कामाचा तो नाही रामाचा, हे या बिनकामाची लोक आहेत. मी उलट म्हणतो, जो नाही कामाचा तो नाही रामाचा. पण जाऊ तिथे खाऊ हे यालाच म्हणतात. ही सगळी यांची जी काय पाप आहेत काढायला गेलो तर अरबियन नाईट सारखे एक एक रात्री किती, म्हणजे ह्यांच्या रात्री वेगळ्या, पण यांनी केलेली पाप सांगण्यासाठी जितके दिवस लागतील ते कमी पडतील. आणि म्हणूनच ह्यांची पाप जी आहेत ती आता येत्या काही दिवसात उघडी करावीच लागतील. झाल्यात सगळ्या पक्षांनी यात्रा सुरू केल्यात. द्या पाठवून द्या ना, सगळ्यांना तीर्थयात्रेला पाठवून द्या. हे मिंदे चाललेत यात्रेला, जा बाबा तू पण जा. आणखीन कोण चालले, कोण गुलाबी जॅकेट घालते, कोण केशरी जॅकेट घालते, सगळे रंगपंचमी करा, पण जा तिकडे जा. आपण जे काय काम केले, अजूनही मी काल सुद्धा दिल्लीत गेल्यानंतर तिथे सुद्धा लोक भेटली. कुठेही जातो तिथे लोक भेटतात आणि सर्व जातपात धर्माचे आहेत ना. मुसलमान सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत, बौद्ध लोक सुद्धा आलेत, सगळेच आलेत, पारसी आलेत, ख्रिश्चन्स आलेत. आणि सगळ्यांचं म्हणणं एकच, उद्धव जी आपने जो कोरोना समय में काम किया हम भूल नहीं सकते. आम्ही विसरू शकत नाही तुम्ही जे काय केलं. खरं मी एकटा नव्हतो, तुम्ही सगळे सोबत होतात, संपूर्ण यंत्रणा होती. आणि जे मी सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात, म्हणून आपला महाराष्ट्र वाचला. गंगेमध्ये जशी प्रेतं वाहिली तशी आपल्या इकडे वाहिली नाहीत प्रेतं, वाहू दिली नाहीत. उपचाराविना कोणी गेले असं होऊ दिलं नाही. ही जी काय सगळी कामं आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवा. नाहीतर काय होतं, त्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वेडवाकडं कोणतरी बोलतो, मग त्याला आपण उत्तर देत बसतो. मूळ काम अरे हे सांगायचंच राहून गेलं. एक साधं उदाहरण देतो. 2012 साली शिवसेना प्रमुख होते, महापालिकेच्या निवडणुका आल्या आणि माझ्याकडे गोपीनाथ मुंडे आले. उद्धवजी काय करायचं काय करायचं. म्हटलं का नाही, कसं जिंकणार आपण, कठीण आहे. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि असं जर काय वातावरण सगळं केलं होतं की बस आता हे हारणारच. म्हटलं काळजी करू नका हो, होईल सगळं बरोबर. नाही कसं होणार. म्हटलं जरा थांबा. आणि मग मी माझे मित्र, कारण मी जाहिरात क्षेत्रातला आहे, माझे मित्र सगळे जाहिरात कॅम्पेन करणार आहेत. मग तो एक दिवस माझा मित्र आला, मला म्हणाले उद्धव एक कॅम्पेनची आयडिया आले, घेऊन येऊ का. म्हटलं घेऊन ये. आणि त्यांनी काही केलं नव्हतं, बाकी कागद कोरा होता, फक्त मध्ये एक लाल सर्कल काढलेलं आणि त्याच्यात लिहिलं होतं करून दाखवलं. म्हटलं अरे बस हे बरोबर आहे. मी शिवसेना प्रमुखांना दाखवलं, साहेबांनी बघितलं, बरोबर आहे, गो अहेड. आणि आपण काही केलं नाही. 12च्या आधी 5 वर्षामध्ये मुंबई महापालिकेत जी जी कामं केली होती ती फक्त त्याचे फोटो आणि चित्र ही होर्डिंगवरती लावली, पेपरमध्ये दिली आणि खाली फक्त टाकलं करून दाखवलं. मग सगळीकडे सगळ्यांनी चर्चा सुरू केली, वरून दाखवलं, खालून दाखवलं. म्हटलं कुठूनही बघा, पण आम्ही करून दाखवलंय. लपून बघा, चोरून बघा, वरून बघा, कुठूनही बघा, पण करून दाखवलंय. मग सगळी चर्चा झाली आणि मग रिक्षावाले सुद्धा बोलायला लागले, टॅक्सीवाले बोलायला लागले, अरे हा ये तो हुआ है, अरे हा बरोबर आहे. सगळे भाषिक बोलायला लागले आणि 2012ची महापालिका आपण जिंकली, ती कामाच्या जोरावरती जिंकली. मुळामध्ये काय, हातामध्ये तलवार आहे, बरोबर आहे. तलवार पेलायला मनगट पाहिजे, पण मनगटापेक्षाही मन पाहिजे. जर हातात तलवार आहे पण लढायची जिद्दच नसेल तर तलवार काय करणार. तलवार काय करणार. मन पाहिजे, होय मी जिंकणारच. म्हणून मी जे काय बोललो रंगशारदामध्ये, लढायचं कसं, तर लढायचं या जिद्दीने लढायचं की लढाई आहे, ही निवडणूक ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये ह्याच ईर्षेने उतरायचं. एक तर तू राहशील ना तर मी राहीन. मी परत बोलतोय. आणि तू आणि मी म्हणजे मी उद्धव ठाकरे एकटा नाही, मी म्हणजे तुम्ही, महाराष्ट्र प्रेमी, शिवप्रेमी, शिवसेना प्रेमी, बाळासाहेब प्रेमी. आणि तू म्हणजे महाराष्ट्राला लुटायला आलेला दरोडेखोर. तू म्हणजे त्या दरोडेखोरीचा पाय चाटणारा गद्दार, मांडूळ. बा आता लोक म्हणतील हे याने एकदा ढेकून म्हणतात ना मांडूळ. अरे मी जीवप्रेमी आहेच. मी जंगल वाचवायचं काम केलं होतं. तुम्हीच जे आरे होतं, अरे मी वाचवत होतो.
तुम्ही आलात आणि ते आरे कापून टाकलं. मग करू काय? त्याच्यामध्ये काय काय प्राणी राहतात हे तुम्हाला सांगितलंय, नाव दिल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं ते? मांडूळ, मांडूळ म्हणजे काय? मिळेल आरे मध्ये जा बघ. ढेकूण नाही मिळणार कदाचित, कारण ढेकूण रक्त शोषतो. रक्त शोषणारी अवलादी आमची नाहीये, अजिबात नाही. मांडूळ सुद्धा आमच्याकडे नाही. आम्ही जे करतो ते खुलेआम करतो. चालून जायचं तर छातीवरती समोरासमोर पाठून वार करणारे नाहीत आम्ही. आणि हे सगळं जे काय करायचंय त्या विधानसभा निवडणुकीत करायचंय. ही जी लोकसभा झाली, लांबली लांबली लांबली, किती 5 टप्पे. काय तुम्ही काय क्रिकेट खेळताय टप्पी टप्पी बॉल टाकून? सरपट्टी टाकताय? 5 टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक. पण आता मला कळतंय, कानावर येते की कदाचित नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्यायचं यांचं घाटते. का? तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 4 हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा. हे देणारी लोक नाहीये. ही अशीच एक योजना सुशील कुमार शिंदेनी केली होती. एक कधीची 2004 किंवा तेव्हाची निवडणूक असेल, मला आठवत नाही. संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन. सुशील कुमार शिंदे बसले होते, आता आपल्या सोबत आहेत. पण त्यांनी काय केलं? मुख्यमंत्री होते, ताबडतोब योजना अंमलात आणली. शेतकऱ्यांना 0 रकमेची बिलं पाठवायला लागले. शेतकरी खुश झाला, हे देत आहेत तर ते कशाला पाहिजे, हेच देत आहेत. परत निवडून दिलं काँग्रेसला. काँग्रेस सत्तेवर आली, सुशील कुमार शिंदेची विकेट पडली, विलासराव देशमुख आले. आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपटीने बिलं पाठवायला लागले शेतकऱ्यांना. आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात. हे तशी यांची योजना आहे. हे फसवी करायला. आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको, हे महिलांनी ठरवायला पाहिजे. आता आहे ना, जिजाऊचा महाराष्ट्र आहे, झाशीची राणी मेरी झाशी नाही दूंगी. तसे हे अब्दाली येत आहेत, आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहेत. 1500 रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत. तुमची मुलं बाळ ते बेकार ठेवू इच्छित आहेत. सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊ पाहत आहेत, नेता आहेत. तरी सुद्धा आपण 1500 रुपयावरती महाराष्ट्र विकणार आहोत? हा निर्धार आपण केला पाहिजे. ठीक आहे, योजना आहे, लाभ जरूर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. हे काहींच्या खिशातले नाही आहेत, हे पैसे तुमचेच आहेत. आता तर आणखीन करतायत. जसं मोदींनी केलं होतं, ते रथ पाठवले होते गावागावात. आठवतं ना तुम्हाला? मोदी रथ, मोदी सरकार, मोदी सरकार. आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटा भोई थोडी करून ठेवली होती. ते मोदी सरकार आहे की भारत सरकार? कोणाच्या योजना आहेत? मोदींनी काय घरच्या खिशातनं योजना दिल्यात? नाही 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 नाही, तसं नाही, तसं नाही, तसं नाही. हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार लिहि, नाही तर चालतो या गावातून. मग तसंच आता हे करतायत. 50,000 योजना दूत, 50,000, प्रत्येकाला 10,000 रुपये महिना. मग त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं, जशी दुबार नोंदणी केली ना तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार. हा मोठा दूध घोटाळा आहे. आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाहीत, अरे कागदावरती काही लिहू शकता, पण अंमलबजावणी कुठे? मग ह्यांचीच माणसं, यांचेच चेले चपाटे, यांचेच कार्यकर्ते, त्यांचे सगळे कुटुंबीय हे या दूतांच्या नावांमध्ये घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार. हे दूत महाराष्ट्रामध्ये फिरता कामा नयेत. हे नाही फिरता कामा. त्याच्यासाठी जाहिराती करतायत, करोडो रुपये उधळतायत. आणि तरी सुद्धा आम्ही ह्यांची टाळ किटून काय भजनं गायची? ही निवडणूक त्याच्यासाठी आहे. हा भगवा सप्ताह त्याच्यासाठी होता. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, जी मी एक सूचना दिली होती. आपला भगवा हा फक्त भगवाच असला पाहिजे, त्या भगव्यावरती मला चिन्ह नको. भगवा शिवछत्रपतींचा, कुठे शिवाजी महाराजांनी चिन्ह टाकलं होतं? अरे हा शिवाजी महाराजांचा भगवा, हा यांचा भगवा, हा त्यांचा भगवा नाही. भगवा एकच, हिंदुत्वाचा भगवा, शिवाजी महाराजांचा भगवा. आणि तोच बाळासाहेबांनी आपल्या हातात दिलेला भगवा आहे. हा भगवा तर घ्यायचाच. पण दुसरी गोष्ट, जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला प्रचार करायला वेळ मिळाला होता तो मशालीचा. आत्तापासून मशालीचा प्रचार करा, घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा. कोर्टाचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही.
मी अनेकदा म्हटलेलं आहे की कोर्टाकडनं न्याय मिळेल, मला खात्री आहे, मला आशा आहे. पुढच्या 5-50 वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हसायचं काय त्याच्यामध्ये? अरे हसताय काय? 2 वर्ष तर झाली. अपात्रतेचा निर्णय आता लागला, आता लागेल बघा 5-6 वर्षामध्ये. पण तोपर्यंत झाली, माणसं म्हातारी झाली, निवडणूक विधानसभेची टर्म संपली. तसंच माझ्या नाव आणि चिन्हाचा लागेल निकाल, पुढच्या 5-50 वर्षात, 100 वर्षात लागेल. पण तोपर्यंत आपली जी मशाल आहे, ती मशाल हीच लोकशाही गाडणाऱ्या लोकांचं बूट जाळण्यासाठी मशाल आहे. लोकशाहीची हत्या समोर होते तरी सुद्धा डोळ्याला पट्टी लावून बसणारी जी माणसं आहेत, त्यांना जरा तो लोकशाहीचा चटका काय असतो ते दाखवणारी ही मशाल आहे. त्याच्यामुळे शाखांच्या बोर्डवर असेल, अगदी भिंतीवरती असेल, सगळीकडे आता धनुष्यबाण नाही, मशाल आणि मशाल. अजूनही मला जी माणसं सांगतात की अरे उद्धवजी, आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून गेलो, मत दिलं, नंतर कळलं आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलं. हे आहे, हे नातं आहे, हे नातं आहेच किंवा होतं. पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय, चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे, त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची. आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो, आणि म्हणून असं कुंठून नाही बोलत, असं कणणं कुंठणं मला येत नाही. आपण सरळ बोलतो आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वो ऐसा नहीं बोलायचं, सरळ बोलणार आहे. हे पहिले सुपारी थूक तोंडातली. ये जो है जो काय है जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध, यांचं कडनं तरी साफ होईल. ते औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय. आणि मला माहिती आहे हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशार आहात, देणार ना औषध. या वेळेला जो एक निसट्टा आपला पराभव झाला, या वेळेला मला ठणठणीत विजय पाहिजे. आणि या ठणठणीत विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.